माझी दीदी आणि तिचा जिजू हा यावर्षी इथे लाडू बनवणार आहे 2027 मध्ये. आता ती तिच्या घरी बनवणार आहे लाडू. याला एवढी माझं लग्नाची झाली. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही छान आणि मस्त असणार आहे. तर मकर संक्रांत सुद्धा होऊन गेली आणि आम्ही काही तिळाचे लाडू खायला बनवलेच नाही. आमच्या दीदीला पण लाडू पाहिजे होती, तर तिचा काल फोन आला का मम्मी मला तिळाचे लाडू पाहिजे. तर मम्मीचं असं म्हणणं आहे का मी आज लाडू बनवते, तर तू ब्लॉगमध्ये दाखव का बरं मी कसे लाडू बनवते. म्हणून म्हटलं की चला आज मम्मीसाठी आपण ब्लॉग घेऊया आणि दीदीला सुद्धा आपण लाडू पार्सल करून देऊया. मम्मी हाय कर. तर मम्मीने आता मस्तपैकी शेंगदाणे भाजून घेतले, सोलते ती. आणि आम्ही ना गावठी तिळाचे लाडू कधी बनवतच नाही, आम्हाला पॉलिश तिळच लागतात. तर आमचे सगळे तिळ घेते टोपामध्ये टाकून. मी ना मस्तपैकी तिळ ना अशी मस्तपैकी लालसर भाजून घेतले, मी तुम्हाला दाखवते. ऍक्च्युली ना हे पॉलिशचे तिळ आहेत ना म्हणून ते एवढे लाल लाल दिसत नाही, पण जर गावठी तिळ असते ना तर ते जास्त दिसतात, है ना मम्मी? हो. पॉलिशचे तीळ असले ना तर चिक्कीचाच गुळ टाकायचा, दुसरा कोणताच गुळ नाही चांगला लागत, है ना अम्मा? हो. तर त्याचा आपण पाक करणार आहोत. त्याचा आता आपण पाक करून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवते बघा. मम्मीने ना मला ब्लॉग तर घ्यायला सांगितलंय, पण कॅमेरामध्ये ना नुसती लाजते का ती. सवय नाही ना, सवय नसली की असं होतं स्टार्टिंगला. पाक पण आता आपला रेडी होत चाललाय. पूर्ण सगळं मेल्ट करून घ्यायचंय, जसं आपण चॉकलेटला मेल्ट करतो तसा. बापरे, तुला ना नुसतं खेळायला पाहिजे गाईज. हा बघा दिवसभर नुसतं ना खालीच खेळत असतो आणि पूर्णचा अवतार बघा किती घाण आहे. अख्खा दिवस याला खाली खेळायला पाहिजे. लावून घे. अशी वेलची पूड टाकायची, कारण त्यात लाडवाला खूप छान स्वाद येतो. कसा स्वाद येतो मम्मी? खूप छान असा स्वाद येतो. तिचं म्हणणं का खूप छान स्वाद येतो, पण म्हणजे असं आठवणीने टाकायचं. हो, न जर विसरता विसरलं ना टाकायचं. तर मग टेस्ट नाही लागत एवढी काय छान. आता मस्तपैकी मम्मी बघा शेंगदाणे टाकत आहे. तीळ ते टाकून घेतलेत मस्तपैकी पाकामध्ये. काही घाबीला भांडी घासायचे. मी बोलली लाडू बनवायला तर सांगितले, पण काही मदत करत नाही. तर करणारी मदत मी फक्त लाडू वळायलाच मदत करते. मी रेसिपी म्हणजे फुल नाही मी मदत करत, का ते पाकामध्ये एवढं कोण मिक्स करत बसेल, तर मला एवढं जमत आणि तिची तब्येतही बरी नाहीये. मला थोडंसं बरं पण नाहीये. तरी पण मी खास आणि मम्मीसाठीच ब्लॉग बनव दाखवते. थांबा तुम्हाला. हे बघा मस्त छान मिक्स केले. आता थोड्या वेळाने लाडू वळायला घ्यायचे. आणि गरम गरम लाडू गरम वळायचे गरम म्हणजे लाडू डोक्याला वळायचे. टेन्शन येतं, हातला चटके वाजतात. आहे तसं मला दरवर्षी करतो तर सवय तर आहेच. तरी पण प्रणालीला जबरदस्ती बसवणार आहे लाडू वळवायला. मम्मीची आमच्या इच्छा आहे का बरं माझा तिने हातभार बनवावे. लागलाच पाहिजे. हो. याची बघा कशी मस्त मजा चालली आहे. हे बघा आता ही लाडू पण घेऊन आली. आता मस्तपैकी आपण वळायला बसूया. काय बोलशील भाऊ तू माझ्या? काय नाही बोलणार, लाडू बनवायचं काम करायचं आणि आपण खायचं. काय करायचं बोलतेस ब्लॉग मध्ये? काय बोलशील तू? लाडू आपण बनवायचं काम करायचं आणि लाडू दुसऱ्या- आपण बनवायचं काम करायचं आणि खायचं आणि दुसऱ्याला वाटत जायचं. येस. अरे संक्रांत होऊन गेली हे याला माहितच नाही. मेन म्हणजे तेलाची किटली आणायला सांगितली. काहीतरी हिचा पण हातभार लागला पाहिजे का नाही? काय नुसतं बसून बसून किती राहणार घरामध्ये, म्हणून तिला सांगितलं उठ आणि पहिले तेलाची किटली घेऊन ये ना. अगं तू बघा गरम गरम आहे आज, जाम गाईस लाईट गरम आहे. हे बघा पहिलाच लाडू माझ्या हातून सटकला, पण मला येतो लाडू बनवायला. बघ त्याचे थोडे थोडे मस्त हे करून घेतले सेपरेट. हे बघा मस्त पैकी आता मी गोल गोल लाडू गळून घेते. लोकांना असं वाटतं का मी घरामध्ये कामच करत नाही. आमच्या मम्मीला विचारा मी घरामध्ये किती काम करते. हो, खूप काम करते. मग करते. लोकांना असं वाटतं का हिला नुसती शायनिंगच मारता येते, पण मला ह्या साईज पेक्षा मोठा अजिबात नाही आवडत. ते चांगलं नाही लागत. बघा माझा लाडू बघा. वाव रेडी दाखव. किती चिकट आहे. बघा रेडी झाले माझे 2 लाडू ना. आता हा लाडू खाऊन बघते का कसं झालंय. नक्की सांगते का माझ्या मम्मीच्या हातचा लाडू कसा लागतो. तुटतं का? छान झालाय. आम्हाला कमीच गोड लागतो. हे बघा ह्याला एवढे चटके बसतात तरी ह्याची हाऊस काय फिटत नाही लाडू बनवायची. सनी काय बोलशील माझ्या ब्लॉग मध्ये? बनवले माझ्या भाचीला देणार आहे. हा
ती खाऊन सांगेन कसं बनवलंय. माझी दीदी आणि तिचा जिजू हा यावर्षी इथे लाडू बनवणार आहे 2027 मध्ये. आता ती तिच्या घरी बनवणार आहे लाडू. याला एवढी माझं लग्नाची झाली. मम्मी आता आमची बघा आईला लाडू देते. आई कसं झालंय सांग टेस्ट करून. चांगलं झालंय. अरे खा तर आधी ब्लॉग साठी आधीच म्हणते चांगला झाला. आता खरी टेस्ट सांग कशी झाली लाडवाची. छान झालाय. आमच्या सनीला बघा किती हाऊस आहे. पोरींच्या वर्षाचं काम आहे. मम्मीला वैताग आलाय आणि हा आहे काही माझी आई आजारी आहे म्हणून मी तिच्यावरचं काम निपटवतो. काही नाही. मम्मी वगैरे काही आजारी नाही. यालाच हाऊस आहे म्हणून हा काम करतो. ऐकत नाही आमचं कधी. लाडू पण झालेत मस्तपैकी बनवून सगळे. आमच्या डब्यामध्ये बघा लाडू बांधून देते. काटून देते बांधून. हे लाडू रंगोलीला देणार आहे. देणार मोठ्या मुलीला तिच्या घरी पाठवते. अरे एकच दिवस ती आणि गाईस एवढी भूक लागली आणि तुम्हाला काय सांगू किती वाजले 2 वाजले. अजून काही खाल्लं नाही. मी नाश्ता पण नाही केलाय. मला तर खूप भूक लागली आणि त्याच्यात मला बरं पण नाहीये. सो गाईज आता मी ब्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट सुद्धा करा तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर. सो बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.